त्वरा करा, श्रेयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध. श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात, कणकवली शहरापासून अगदी जवळच, मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी. रेडी पोझिशन मध्ये 800 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे. आजच संपर्क साधा. या बघा, पाहता क्षणी पसंतीस पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध. 24 तास पाण्याची सुविधा, सुटसुटीत ओपन प्लेस, प्रशस्त रूम, किचन, बाल्कनी, अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध. तर आजच संपर्क करा. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. संपर्क 9637274519 आणि 8010455094. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजीक काल शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास 6 डंपरवर धडक कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार मालवण व पोलीस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या या डंपरवर धडक कार्यवाही करण्यात आली. मालवण शहराला लागून असलेल्या सागरी मार्गावर हॉटेल आराध्य नजीक 26 डिसेंबर रोजी रात्री 12 ते 12:15 वाजण्याच्या दरम्यान 6 डंपरमधून अनधिकृत गौण खनिज वाळूची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ यांना मिळताच सदरचे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व इतर स्थानिक ग्रामस्थांनी अडविले व सदरची बाब तात्काळ मालवण पोलीस ठाण्यात कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मालवण यांचे पथकामार्फत डंपरची तपासणी केली असता वाहनामध्ये वाळू आढळून आली. सध्या वाळू वाहतूक करण्याची कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. अनधिकृतपणे वाळूची चोरी करण्याचे हेतूने वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. सदरच्या वाहनात अनधिकृत गौण खनिज वाळू असल्याने त्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मालवण यांनी तहसीलदार मालवण यांना दिली. त्यानंतर तहसीलदार मालवण यांच्या सूचनानुसार घटनास्थळी महसूल पथक उपस्थित झाले. त्यानंतर सदरहून डंपर पोलीस निरीक्षक मालवण यांच्या ताब्यात देण्यात आलेले असून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालय मालवण यांच्या आवारात लावण्यात आले आहेत. नंबर 1 निर्धार न्यूज मालवण.